सकाळी 9च्या शिफ्टसाठी ट्रॅफिकमधून मार्ग काढत ऑफिस गाठायचं, दिवसभर डेडलाईन्सचा ताण झेलायचा आणि रात्री थकून भागून घरी यायचं. हेच तुमचं माझं रोजचं रुटीन आहे. वयाची 60 गाठेपर्यंत फक्त पैशांसाठी नोकरी का करायची, असा प्रश्न तुम्हालाही कधीतरी पडलाच असेल. नुकतंच पुण्यातील एका 38 वर्षीय डिंग कपलची बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. दररोजच्या नोकरीचा ताण, वाढता ताणतणाव आणि बिघडत्या आरोग्यामुळे या जोडप्यानं पुढील 2 ते 3 वर्षात म्हणजेच वयाच्या 40व्या वर्षीच रिटायरमेंट घेण्याचा धाडसी प्लॅन आखलाय. 60 ऐवजी वयाच्या 40व्या वर्षीच काम सोडायचं हे शक्य आहे का? तर याचं उत्तर आहे हो. आणि यासाठी हेल्पफुल ठरतंय फायर मॉडेल. आज आपण डिंग कपल म्हणजे नक्की काय आणि फायर मॉडेलच्या जोरावर तुम्ही वयाच्या 40शीत निवृत्त कसे होऊ शकता, हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, IT आणि कॉर्पोरेट हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात एका कपलनं सर्वांनाच थक्क करणारा निर्णय घेतला. हे दोघेही उच्च शिक्षित आहेत, चांगल्या कॉर्पोरेट नोकरीत आहेत आणि उत्तम पगार कमावतात. इकॉनॉमिक टाइम्स अँड द हिंदूच्या वृत्तानुसार या जोडप्यानं जेव्हा स्वतःच्या आरोग्याचा आणि आयुष्याचा आढावा घेतला, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण फक्त पैशांच्या मागे धावतोय, पण आयुष्य जगायचं राहून चाललंय. 60व्या वर्षापर्यंत नोकरीच्या चक्रात अडकून राहण्यापेक्षा त्यांनी पुढील 2 ते 3 वर्षात म्हणजेच वयाच्या 40व्या वर्षी रिटायर होण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियाच्या पोस्टनुसार या दोघांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं आपली संपत्ती वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवली आहे. अमेरिकन शेअर बाजारात सुमारे 5 कोटी रुपये, रिअल इस्टेटमध्ये 3.2 कोटी, भारतीय शेअर्स आणि म्युच्युअल फंडात 1.8 कोटी आणि उरलेली रक्कम रोख स्वरूपात आणि निवृत्ती बचतीत असं मिळून एकूण 11.5 कोटी रुपयांची संपत्ती त्यांनी उभी केली आहे. या कपलचा वार्षिक जीवनशैलीचा खर्च साधारण 22 लाख रुपये इतका आहे आणि यात त्यांच्या निवृत्त आई वडिलांच्या देखभालीचा खर्चही सामील आहे. सर्वसाधारणपणे बहुतांश जोडप्यांना मुलांचं शिक्षण, उच्च शिक्षण किंवा लग्नासारख्या मोठ्या खर्चांची तरतूद करावी लागते, पण या कपलला ती जबाबदारी नाही. आता ते कसं? तर हे डिंग कपल आहेत. म्हणजे काय? तर डिंग म्हणजेच डबल इन्कम नो किड्स. सोप्या भाषेत सांगायचं तर असं जोडपं जिथे पती आणि पत्नी दोघेही कमावतायत, पण त्यांनी स्वेच्छेनं मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतलाय. सध्या भारतातील मेट्रो सिटीजमध्ये विशेषतः मुंबई, पुणे, बँगलोर आणि दिल्ली सारख्या ठिकाणी डिंग कल्चर वेगानं वाढत आहे. बिझनेस स्टँडर्डच्या एका रिपोर्टनुसार आजच्या जेनझी आणि मिलिनियल्स मधील जवळपास 20 ते 25% कपल्स डिंग जीवनशैलीचा स्वीकार करत आहेत. यात होतं असं की दोन्ही पार्टनर कमावते असल्यानं घराचं उत्पन्न जास्त असते. भारतात आज एका मुलाला लहानाचं मोठं करून उच्च शिक्षित करण्यासाठी लाखो ते कोटींचा खर्च येतो. पण डिंग जोडप्यांचा हा संपूर्ण खर्च वाचतो आणि उत्पन्नाचा जवळपास 50 ते 70% भाग हे जोडपे थेट म्युच्युअल फंड, शेअर मार्केट किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवू शकतात. पुण्याच्या जोडप्यानं याच डिंग स्थितीचा फायदा घेतला. मूल नसल्यामुळं त्यांच्या जबाबदाऱ्या मर्यादित होत्या आणि बचत करण्याची क्षमता जास्त होती. पण केवळ डिंक असून चालत नाही, त्याला जोड हवी असते फायर मॉडेलची. आता हे फायर मॉडेल काय? तर फायर म्हणजे फायनान्शियल इंडिपेंडन्स रिटायर अर्ली, म्हणजेच आर्थिक स्वातंत्र्य आणि लवकर निवृत्ती. ही एक आर्थिक नियोजनाची पद्धत आहे जी अमेरिकेत सुरू झाली आणि आता भारतातही तरुण पिढीमध्ये लोकप्रिय होतीये. या मॉडेलचा मूळ उद्देश एकच, शक्य तितक्या लवकर इतकी संपत्ती उभी करायची की त्या संपत्तीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरच तुमचा उर्वरित आयुष्याचा खर्च भागेल आणि पैशांसाठी नोकरी करण्याची गरजच उरणार नाही. हे मॉडेल 2 मुख्य आकड्यांवर उभं आहे: 4% रूल आणि 25x रूल. म्हणजे 4% रूल ही संकल्पना अमेरिकन आर्थिक सल्लागार विल्यम्स बेंगन यांनी 1994 साली मांडली. या रूलनुसार जर तुम्ही तुमची संपूर्ण गुंतवणूक व्यवस्थित शेअर बाजार आणि इतर साधनांमध्ये ठेवली, तर दरवर्षी त्या एकूण रकमेच्या फक्त 4% रक्कम काढून तुम्ही 30 वर्षांहून अधिक काळ आरामात जगू शकता, तेही मूळ भांडवल जवळपास कायम ठेवून. आणि याच 4% रूल मधून जन्माला येतो 25x रूल. गणित सोपं आहे. जर तुम्ही दरवर्षी फक्त 4% रक्कम काढू शकता, तर संपूर्ण वार्षिक खर्च भागवण्यासाठी तुमच्याकडे तुमच्या वार्षिक खर्चाच्या 25 पट रक्कम असायला हवी. म्हणजेच तुमचा वार्षिक खर्च जर 10 लाख रुपये असेल, तर तुमचा फायर नंबर म्हणजेच रिटायरमेंटसाठी लागणारी एकूण रक्कम असेल 2.5 कोटी रुपये. पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे की हा 4%चा नियम मूळचा अमेरिकन बाजारपेठेवर आधारित आहे, जिथे महागाईचा दर साधारण 2 ते 3% असतो. भारतात मात्र महागाईचा दर सरासरी 6 ते 7% इतका जास्त आहे. त्यामुळे भारतीय गुंतवणूकदारांसाठी हा नियम जसाच्या तसा लागू करणं योग्य नाही.
आर्थिक तज्ज्ञांच्या मते भारतात लवकर रिटायर होणाऱ्यांनी 4% ऐवजी 3 ते 3.5% इतका सेफ विड्रॉल रेट गृहीत धरावा आणि गरज पडल्यास 25x ऐवजी 30x इतका मोठा फंड उभारण्याचं लक्ष ठेवावं. कारण जर तुम्ही वयाच्या 35 ते 40व्या वर्षी रिटायर होत असाल तर तुमचा फंड फक्त 30 वर्ष नाही तर 50 वर्षांहून अधिक काळ पुरवावा लागू शकतो असं तज्ज्ञ सांगतात. जर तुम्हालाही पुण्याच्या जोडप्यासारखं वयाच्या 40 किंवा 45व्या वर्षी रिटायर व्हायचं असेल तर दैनंदिन जीवनात काही बदल, बचतीच्या पद्धतीत बदल करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही महिनाभरात कुठे आणि किती खर्च करता यावर नियंत्रण ठेवा. अग्रेसिव्ह सेव्हिंग करा. म्हणजे सामान्यतः लोक 10 ते 20% बचत करतात, पण फायर फॉलो करणारे लोक 50 ते 70% उत्पन्न वाचवतात. तिसरी गोष्ट म्हणजे स्मार्ट इन्व्हेस्टमेंट्स. पैसे फक्त बँक खात्यात ठेवून चालत नाहीत. महागाईवर मात करण्यासाठी SIPs, इंडेक्स फंड आणि शेअर मार्केटमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करा. याबरोबर निवृत्तीच्या प्लॅनमध्ये आरोग्याचा विमा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण इमर्जन्सी मेडिकल कंडिशन्समध्ये तुमची आयुष्यभराची पुंजी एका क्षणात संपवू शकते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिटायर होण्यापूर्वी होम लोन, कार लोन किंवा क्रेडिट कार्डचे सर्व हप्ते पूर्णपणे फेडलेले असावेत, कारण झिरो डेब्ट हीच खरी संपत्ती आहे. मंडळी, वयाची 60 गाठेपर्यंत नोकरी करणं किंवा 40व्या वर्षी रिटायर होणं, दोन्ही निर्णय वैयक्तिक आहेत. पुण्याच्या 38 वर्ष डिंग कपलनं आपल्या आरोग्याला आणि मानसिक शांततेला प्राधान्य देत फायर मॉडेल निवडलं. पण फायर मॉडेल प्रत्येकासाठी सोपं असतं असं नाही, विशेषतः ज्यांच्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत. पण जर योग्य नियोजन, बचत आणि आर्थिक शिस्त असेल तर वयाच्या 40शीत आर्थिक स्वातंत्र्य मिळवणंही अशक्य नाही. बाकी तुम्हाला काय वाटतं? 40व्या वर्षी रिटायर होऊन स्वतःचं आयुष्य जगणं शक्य आहे का? तुम्ही डिंग किंवा फायर मॉडेल बद्दल काय विचार करता? तुमचं मत आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.